नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची आनंदाची अपडेट अशी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं म्हणजेच भारत सरकारकडनं 38,000 पदांसाठी शिक्षक भरती राबवली जाणार आहे। आता ही शिक्षक भरती कोणत्या डिपार्टमेंटची आहे, तुमचं या शिक्षक भरतीसाठी साधारणतः पदे कोणकोणती आहे, जागा किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती आहे, जॉबचं लोकेशन मला भारतासह इतर कुठे कुठे असणार आहे, पगार किती असणार आहे, परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असणार, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया। आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकून ठेवा, त्याच्यावरती पण पुढचा व्हिडिओ माझा नक्कीच येईल। पुढचा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न असतात, सो त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला माहिती पडतील। आता ही जी भरती आहे ही ट्रायबल एरियासाठी आहे, ट्रायबल एरिया ट्रायबल जिल्ह्यांसाठी आहे, ट्रायबल स्कूलसाठी जरी असेल तरी बाकीचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता, ॲज अ एम्प्लॉय म्हणून शिक्षक म्हणून तुम्ही इथे रुजू होऊ शकतात। आता हे जे ॲड आहे कुणासाठी, कोणते स्कूल आहे, तर स्कूलचं बघा EMRS म्हणजे काय, तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल अशा काही निवासी शाळा आहेत। ह्या शाळेमध्ये जे शिक्षक अपॉइंट करायचे त्यांची भरती प्रक्रिया राबवली जाते आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये राबवली जाते, फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण भारतासाठी या 38,000 जागा असणार आहे। आता यासाठी वन बाय वन आपण सगळी माहिती घेऊया, पण तिकडे जाण्यापूर्वी ज्यांचं CTT TT क्वालिफाईड असेल किंवा ज्यांचं BEd झालं असेल अशा विद्यार्थ्यांनी टेट 2025 ची तयारी करा, कारण बरेचसे विद्यार्थी कामाला लागले आहेत, तुम्ही पण लगेच कामाला लागा, कारण इथे तुम्हाला पास होणं गरजेचं नाहीये, इथे मार्क चांगले पाडणं गरजेचं आहे। आउट ऑफ 200 मॅक्सिमम मार्क जर पडले तर तुमचं सिलेक्शन चांगल्या शाळेत हवं त्या ठिकाणी होऊ शकतं। ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ग्रुपवर 4.0 ची IBS पॅटर्न नुसार बॅच चालू झाली आहे। फी त्याची 2,999 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे। ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे, सो लगेच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा काही अडचण असेल खालच्या नंबरला कॉल करा। आणि विशेष म्हणजे हे पुस्तक घ्यायला विसरू नका, कारण ह्या टेटच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं इंग्लिशचं पुस्तक आहे बाळासाहेब बोडके सरांचं, ऑफरमध्ये 170 रुपयात तुम्ही ॲपवरून लगेच परचेस करू शकता, ऑर्डर करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज पोस्ट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबलची ही जागा आहे। यामध्ये त्यांनी काय माहिती दिली बघा, यांचं ट्विटरला आलेली माहिती आहे, ट्विटरला ऑफिशियल वेबसाईट त्यांनी टाकलेलं आहे, FBला फेसबुकला पण ऑफिशियल वेबसाईटला त्यांनी हे टाकलेलं आहे, सो त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो ही जाहिरात येणार आहे बघा। एम्पॉवरिंग ट्रायबल एज्युकेशन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स म्हणजेच काय EMRS एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल निवासी स्कूल साठी पदभरती करणार आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जवळपास 740 स्कूल्स आणि रिमोट ट्रायबल एरियामध्ये 740 ऑल ओव्हर इंडिया, खूप जास्त प्रमाणात आहे। म्हणजे दुसरं काय अलोकेट त्यांनी किती अमाऊंट केली बघा, यासाठी 28,999 रुपये करोड एवढी अमाऊंट यासाठी अलोकेट केली या स्कूलसाठी। आणि 3.5 लाख ट्रायबल स्टुडंट्स टू बी बेनिफिट म्हणजे 3.5 लाख विद्यार्थी याचा फायदा घेत आहे। आणि 38,000 टीचर टू बी रिक्रुटेड म्हणजे 38,000 टीचर रिक्रूट करायचे आहे। 7,088 करोड बजेट आहे 25-26 म्हणजे खूप मोठं बजेट आहे। आणि या बजेटमध्येच काही भाग हा शिक्षक भरतीसाठी सुद्धा राखून ठेवण्यात येणार आहे। आता बघूया, हे बजेट अनाउन्समेंट आहे 2025-26चं या EMRS स्कूलसाठी बजेट आहे बघा। संदर्भात पाठीमागचा थोडा संदर्भ तुम्हाला घेतो, 2023ला जाहिरात आली होती, 2023 नंतर आता 25 मध्ये जाहिरात येणार आहे, येत आहे म्हणजे 1-2 वर्षाचा गॅप पडलेला आहे। 2023 ची जाहिरात तुमच्या समोर मी ठेवलेली आहे। 23च्या जाहिरातीमध्ये तुम्हाला सांगतो की कोणती पदं भरली गेली होती बघा। प्रिन्सिपलचं पदं भरली होती, वॅकन्सी 303 होत्या। PGT पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरची पदं भरली 2,266 पदं होते, अकाउंटंटची पदं होते, ज्युनियर सेक्रेटरी होते, त्यानंतर लॅब अटेंडंट यांची पदं भरली गेली होती 2023 मध्ये, त्यावेळी 4,062 पदं टोटल होती। पण आता 2 वर्षाचा गॅप आणि काही नवीन एज्युकेशन पॉलिसी लागू करायची, तुम्हाला माहिती आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP म्हणतो आपण त्याला, ती पण लागू करायची। सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर खूप जास्त शिक्षकांची भरती करणं गरजेचं आहे, महाराष्ट्रात तर करणं गरजेचं आहे, पण पूर्ण भारतामध्ये सुद्धा हे करणं गरजेचं असणार आहे। सो त्यासाठी ही जाहिरात ते अपेक्षित आहे, येईल लवकरच। आता पदे कोणकोणती यामध्ये अपेक्षित आहे, पगार किती आहे बघा। थोडक्यात प्रिन्सिपलचं पद पण इथे असू शकतं, नवीन जर असेल तर प्रिन्सिपलचं पद पण असू शकणार आहे। त्यासाठी लेवल 12चं पे मॅट्रिक्स आहे आणि पगार बघितला तर जवळपास 80,000 ते 85,000 पर्यंत 90,000 पर्यंत सॅलरी आहे प्रिन्सिपलची।
प्लस तुम्ही म्हणा प्लस करा त्याच्यामध्ये अजून पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ज्याला आपण पीजीटीच म्हणतो, त्याबरोबर टीजीटी पण आहे. टीजीटी लेवलच्या पेक्षा थोडी खाली आहे बघा, टीजीटीची 7 आहे, लेवल 7 आहे. आणि पीजीटी म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर. आता पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर मध्ये ना सब्जेक्ट वाईज असतो बघा, जसं इंग्लिशचा असेल, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, कॉमर्स, थर्ड लँग्वेज आहे, कम्प्युटर सायन्स आहे. हे लँग्वेज नुसार असतात. त्यांचं जर पे स्केल बघितलं आपण तर 47,600 पासून 51,100 म्हणजे जवळपास 55-60 हजारापर्यंत सॅलरी इन हँड आहे. 60 हजारापर्यंत सॅलरी भेटणार आहे इथे तुम्हाला. आणि याच्या खालोखाल पीजीटी, टीजीटी आहे, ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर म्हणतो आपण त्याला. त्याच्या खालोखाल साधारणतः 45-50 हजारापर्यंत सॅलरी त्याला पण मिळणार आहे. त्यानंतर बाकीचे पण जागा येऊ शकतात. अकाउंटंटच्या जागा आहे, त्याला सॅलरी स्ट्रक्चर बघा जवळपास 45-40 हजारापर्यंत सॅलरी स्ट्रक्चर आहे. ज्युनियर सेक्रेटरीच्या जागा आहे लेवल 2 मध्ये 25-30 हजारापर्यंत सॅलरी आहे. लॅब अटेंडन्सचा सॅलरी बघितली तुम्हाला जवळपास 25-30 हजारापर्यंत सॅलरी इथे पण असणार आहे. आता वन बाय वन आपण थोडक्यात अजून माहिती घेऊया की येणारा सॅलरी 2025 आपण बघितली, जसं मी तुम्हाला आता दाखवलं तेच इथे या फॉर्मॅटमध्ये दाखवलं बघा. टीजीटी इथे दाखवलं बघा. टीजीटीचं स्ट्रक्चर तुम्हाला लेवल 6 आहे. 40-45 हजारापर्यंत सॅलरी टीजीटीला पण मिळते. तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं मी, टीजीटी सांगितलं मी, पोस्ट ग्रॅज्युएशन पीजीटी पण सांगितलं बघा. पोस्ट ग्रॅज्युएशनचे इथे पोस्ट ग्रॅज्युएशनची पण पदं भरली जाऊ शकतात लेवल 8 नुसार, पीजीटी टीजीटी दोघं. ओके, आता पुढे घेऊन जातो बघा. शैक्षणिक पात्रता काय, मग मला यासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर पात्रता काय असू शकते. पात्रतेमध्ये बघा सिंपल आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन पीजीटी साठी तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला लागतं बघा. रिलेव्हंट सब्जेक्ट आता तुम्हाला मी आता दाखवलं, पीजीटीला सेपरेट सब्जेक्ट आहेत. सो रिलेव्हंट सब्जेक्ट म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस तुमचं बीएड असणं गरजेचं. आता साहजिक आहे ज्यांचं बीएड झालं आहे, ज्यांचं एकतर ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. सो पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट अँड बीएड जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला इथे फॉर्म भरायला संधी आहे पीजीटी मध्ये. ओके, मी तुम्हाला पुढे जॉब लोकेशन दाखवतो. महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला ह्या शाळा बघायला मिळतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर दुसरा आहे ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर बघा. ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर आहे, तुम्हाला याच्यामध्ये बॅचलर डिग्री लागते याच्यामध्ये रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये. त्यानंतर बीएड लागतं आणि सीटीटी क्वालिफाईड लागतं पेपर 2 बघा. यासाठी टीजीटी साठी ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचरसाठी तुम्हाला बीएड ग्रॅज्युएशन प्लस तुम्हाला सीटीटी सेकंड क्वालिफाईड असावं लागतं. आता तुम्हाला सर टीईटी चालतं, टीईटी चालणार नाही, याला सीटीटी लागतं कारण या केंद्र सरकारच्या जागा आहेत. सो स्टेट गव्हर्नमेंटची पात्रता परीक्षा चालणार नाही. प्रिन्सिपल साठी तुम्हाला बघा मास्टर डिग्री लागते, तुम्हाला रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर डिग्री लागते तुम्हाला, म्हणजे पीजी लागतो तुम्हाला. दुसरं बीएड पण लागतं आणि 10 वर्षाचा अनुभव लागतो. त्या 10 वर्षामध्ये 3 वर्ष तुमचं व्हाईस प्रिन्सिपल पदावर असते पाहिजे तुम्ही. ओके, व्हाईस प्रिन्सिपल जर होण्यासाठी पण तुम्हाला मास्टर डिग्री लागते, बीएड लागतं आणि मिनिमम 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागतो, पीजीटी म्हणून अनुभव लागतो. मिसळणीस जे आहे बघा, म्हणजे म्युझिकचे टीचर आहे, आर्टचे, पीईटीचे टीचर आहे, फिजिकल इफिशियन्सीचे टीचर आहे, लायब्ररीयन आहे, ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला मास्टर डिग्री लागते. मास्टर डिग्री म्हणजे पीजी लागतं तुम्हाला आणि बीएड लागतं. ते विद्यार्थी इथे सुद्धा फॉर्म भरू शकतात. म्हणजे बीएडच्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे. डीएड मात्र इथे नाहीये, डीएड नाही, बीएडच्या विद्यार्थी बघा प्रत्येक इथे सुद्धा बीएडचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, इथे बीएडचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो या ठिकाणी बघा इथे. त्यानंतर बीएडचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो, त्यानंतर बीएडचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. फक्त हे 2 जी पद आहेत ना, यांना फक्त एक्सपिरियन्स लागतोय. हे जर सोडली तर फ्रेशरचे बीएडचे विद्यार्थी या 3 ठिकाणी इथे अप्लाय करू शकतात. आता तुम्हाला इथे अप्लाय करायचंय, मला समजलं माझी एज लिमिट काय आणि एक्झाम पद्धत कशी होते ती पण थोडक्यात समजून घेऊया. बघा एज लिमिट जर बघितलं ना, पीजीटी ज्याला मी तुम्हाला आता तुमचं बीएड लागतं आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं, तर यासाठी 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि तुम्ही जर ओबीसी मधनं बिलॉंग करताय, ओबीसी तर तुम्हाला साधारणतः 3 वर्षापर्यंत सूट आहे, 43 आहे. आणि तुम्ही एससी एसटी मधनं बिलॉंग करता, तुम्हाला 45 वर्षापर्यंत सूट आहे. तुम्ही दिव्यांग जर असाल ना, तुम्हाला 10 वर्षापर्यंत सूट आहे, 10 वर्षापर्यंत. आणि तुम्हाला म्हणजे सेंट्रलला एकतर ओपन ईडब्ल्यूएसला 40 लागतं, ओपन ईडब्ल्यूएस चालतं, ओबीसी चालतं, एससी एसटी चालतं, बाकी चालत नाही. तुमच्याकडे कॅटेगरी नसेल सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरू शकता, 40 वर्षापर्यंत सूट आहे. जर नसेल तर काढून घ्या की सेंट्रलचं मिळतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टेट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी मेन्शन असतं बघा त्या सर्टिफिकेटवरती, असं सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्ही हे काढून घेऊ शकता. यात काही अडचण असेल मला सांगा, मी तुम्हाला सगळी माहिती देतो. ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर टीजीटी साठी सुद्धा 35 इयर पर्यंत ओपन आहे. तुम्ही 3 वर्ष इथे ऍड करा, ओबीसी साठी इथे 5 वर्ष ऍड करा आणि दिव्यांग असेल 10 वर्ष तुम्ही ऍड करा. प्रिन्सिपल साठी पण 50 वर्षापर्यंत सूट आहे, फक्त त्याला तुम्हाला माहिती अनुभव लागतो. व्हाईस प्रिन्सिपलला पण अनुभव लागतोय तो पण आहे. आणि मिसलेनियस कॅटेगरीमध्ये मला बघा म्युझिक आहे, आर्ट आहे, पीएटी लायब्ररीयन आहे, शारीरिक शिक्षण म्हणतो आपण त्याला, 35 वर्षापर्यंत ओपन आहे. कॅटेगरीत असाल तुम्ही तर ओबीसीला 3 आणि इतरांसाठी एससी एसटीला 5 वर्ष तुम्ही इथे एक्सटेन्शन घेऊ शकता, रिलॅक्सेशन घेऊ शकता.
बघा हे पाठीमागची 2023 ची जाहिरात आहे, त्यामध्ये पण त्यांनी हेच सांगितलंय. तुम्ही जर डिसेबल असेल बघा, त्या कॅटेगरीनुसार बघा 15 वर्ष, 13 वर्ष, 10 वर्षापर्यंत तुम्हाला रिलॅक्सेशन, एज रिलॅक्सेशन दिले बघा. तुम्हाला ओबीसी मध्ये बघा 3 वर्षाचा, SC/ST ला 5 वर्ष दिलेला आहे. आणि तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असेल बघा, आय थिंक इथे दिलेलं असेल, नाही, 3 year कंटिन्यूस सर्व्हिस इन सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड द पोस्ट आर इन द सेम लाईक कॅटर. गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असाल तुम्ही, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, तुम्हाला पण सूट 5 वर्षापर्यंत असणार आहे. ओके. बाकी ऑल कॅटेगरीच्या ज्या वुमन आहे, ओनली इफ अप्लाइंग फॉर पीजीटीला ऑल कॅटेगरीच्या वुमन जर असेल तर त्यांना 10 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन आहे. महिलांना संधी बघा, इथे हा मुद्दा लक्षात घ्या. हा ई नंबरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे महिलांसाठी. वुमन ऑल कॅटेगरी ओनली इफ अप्लाइंग फॉर पीजीटी. तुम्ही जर पीजीटीला अप्लाय करत असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर, त्यासाठी बीएड लागतं तुम्हाला आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं, त्यासाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर महिलांना 10 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे. ओपन +10, कॅटेगरी +10. तुम्हाला मी आधी एज लिमिट दाखवलं ना, त्यामध्ये तुम्ही 10 वर्ष ऍड करू शकतात. ओके. एक सर्व्हिसमॅनला पण इथे सूट दिली त्यांनी बघा. जॉब लोकेशन भारताचं महाराष्ट्रात कुठे असणार आहे? जॉब लोकेशन, थोडक्यात जॉब लोकेशन मी तुम्हाला दाखवतोय. पाठीमागे पीपीटी ओपन केली का? लिंक ओपन केली आहे, मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला. लिंक ही लिंक आहे. पहिले आपण ही लिंक ओपन करूया आणि त्यामध्ये पूर्ण माहिती मी दिलेली आहे, ती माहिती एकदा बघूया आपण. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला जॉबचे लोकेशन आहेत, असं नाही की तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया तर आहेच, पण महाराष्ट्रात सुद्धा जॉबचं लोकेशन आहे. आपण इथे कुठे बघितलं होते? लिस्ट ऑफ, बघा इथे ही वेबसाईटवर गेलात तुम्ही ना, इथे लिस्ट ऑफ EMRS स्कूल असा ऑप्शन येतो. हे डाउनलोड होऊन जाते इथे. आणि जस्ट मिनिट मी चेक करतो. हा, लिस्ट ऑफ EMRS स्कूल ही बघा, ही ह्या वेबसाईटला गेलात तुम्ही तर इथे तुम्हाला बघायला मिळत आहे. बघा, स्टेट दिलंय, इथे डिस्ट्रिक्ट दिलाय, ब्लॉक तालुका पण दिलाय, स्कीम पण दिली आहे, कोणत्या आर्टिकल मध्ये, नेम ऑफ द स्कूलचं नाव पण इथे दिलेलं आहे, इयर ऑफ सँक्शन पण आहे आणि फंक्शनल स्टेटस पण, म्हणजे फंक्शन आहे की नाही हे पण कळतं आपण, म्हणजे चालू आहे की नाही, आणि सँक्शन काही झालं ते वर्ष पण त्यांनी इथे दिलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला बघा भरपूर सारे स्टेट आहेत, सगळ्या स्टेट आहे, म्हणजे आंध्र प्रदेश. आता तुम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे, आय थिंक सो 15 नंबरच्या पेजवर तुम्ही जर गेलात ना, तर 15 नंबरच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. बघा, हा आला 15 इथे, 15 नंबरचं पेज इथून स्टार्ट झालं. बघा, इथून स्टार्ट आहे जवळपास 39 स्कूल. किती? 39 स्कूल महाराष्ट्रामध्ये आहे, 39 लोकेशनला. बघा मी तुम्हाला दाखवतो, इथे इथून सुरुवात झाली महाराष्ट्र, 372 पासून महाराष्ट्र. बघा इथे खाली पूर्ण महाराष्ट्र आहे. 372 पासून जवळपास पुढे 400 समथिंग 19 पर्यंत महाराष्ट्र आहे. बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे, अमरावतीमध्ये, चंद्रपूरमध्ये, धुळ्यामध्ये आहे, गडचिरोली पण आहे. हे जिल्ह्यांचे नावं. आता तालुका लेवलला जर बघितलं, अहमदनगरमध्ये, ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो, अकोलेमध्ये आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये चिखलदरा आहे, अमरावतीमध्ये धारणी आहे, चंद्रपूरमध्ये राजूर आहे, धुळ्यामध्ये साक्री आहे, शिरपूर आहे, अहेरी आहे गडचिरोलीमध्ये, त्यानंतर भामरागड आणि चामोर्शीमध्ये पण आहे. आता हे आर्टिकल आहे, कधी चालू आहे स्कूल ते पण बघू शकता. तुम्हाला 14, 16, 17 पासून चालू आहे. स्कूलचे नाव काय बघा, इथे स्कूलचे नाव, अकोल्यामध्ये काय नाव त्याला? EMRS मावेशी. इथे काय? EMRS चिखलदरा, EMRS धारणी, EMRS देवडा, बधाने, पिंपळनेर, अहिरी, भामरागड आणि चामोर्शी, म्हणजे त्या गावाचीच नाव दिलेली आहे, सगळ्या फंक्शनमध्ये आहे. सो अशा पद्धतीने हे महाराष्ट्रातले. अजून काय अजून सांगता येईल तुम्हाला मी? आता काही जिल्हे तुम्ही म्हणाल सर आमच्या जिल्ह्याचं पण दाखवा. बघा, जे जिल्हे त्यांचे आहेत ऑलरेडी तेच आहेत, इथे जे दाखवलं तेच आहे, बाकी बदल नाहीये. इथे बघा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत मी चेक करतो. महाराष्ट्र बघा सगळे, गडचिरोली इथपर्यंत, गडचिरोलीमध्ये कुठे कुठे आहे बघा, धानोरा, इटापल्ली, कोरची आणि कुरखेडा. स्कूलचं नाव पण तेच आहे बघा, सेम इथे बघू शकता. बोरगाव, त्यानंतर गवेरदा, कोरची, इटापल्ली आणि धानोरा, आणि हे सगळे फंक्शनमध्ये आहे. त्यानंतर बघा गोंदियाला देवरी आहे, बोरगाव फंक्शनमध्ये आहे. नागपूरला रामटेकला आहे बघा, खैरी, पारसोडा म्हणून आहे. नांदेडला आहे, किनवटला. नंदुरबारला आहे, अक्कलकुवा, नंदुरबार, अकर्णी, नंदुरबारमध्ये प्रॉपर आहे. नंदुरबारमध्ये नवापूरला आहे, नंदुरबार शहाद्याला आहे, नंदुरबार तळोदे आहे. नाशिकमध्ये कुठे कुठे आहे? नाशिक बघा कुठे कुठे तुम्हाला बघायला मिळेल, बागलान, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, पेंट, सुरगाणा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रात या सगळ्या स्कूल बघायला मिळते. हे स्कूलचे नाव आहे, तुम्ही एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट काढू शकता. अजून पुढे घेऊन जा तुम्हाला मी. पुढे जर गेलो आपण नाशिक नंतर खाली बघा अजून आहे
हा, इथपर्यंत महाराष्ट्र आहे बघा. कुठपर्यंत आहे? 410 पर्यंत महाराष्ट्र आहे. इथे नाशिक त्र्यंबकेश्वर सुद्धा आहे. त्यानंतर पालघरमध्ये बघा, हे सगळे पालघर इथपर्यंत. पालघरमध्ये कुठे कुठे आहे? डहाणू, जव्हार, मोखाडा, पालघर, तलासरी, वाडा, विक्रमगड इथे पालघरमध्ये. ठाण्यामध्ये शहापूरला आहे. यवतमाळमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मारेगावला आहे. यवतमाळला बघा बोटोनी. म्हणजे हे सगळे महाराष्ट्रात जवळपास 39, किती म्हटलं मी, 39 स्कूल महाराष्ट्रामध्ये आहे. कुणाच्या स्कूल आहे सगळ्या? ह्या स्कूल आहे MRS, बरोबर, EMRS, बरोबर, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या ह्या 39 स्कूल आहेत. तुम्ही इथे अप्लाय करू शकता महाराष्ट्रात तुम्हाला जर अपेक्षित असेल. आणि थोड्याशा बघा, थोडंसं जर विचार केला आपण ना, थोड्याशा रिमोट एरियामध्ये आहे सगळे, म्हणजे आदिवासी युक्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये या स्कूल आहे. आता हे स्कूल पण तसं बघितलं निवासी स्कूल आहे आणि एन्व्हायरमेंट खूप सुंदर असतं, नॅचरल एन्व्हायरमेंट आहे, सरकारी नोकरी आहे. ज्यांना अपेक्षित आहे, ज्यांना शक्य आहे, मला नोकरी पाहिजे, मला सॅलरी पाहिजे, गव्हर्नमेंट सॅलरी पाहिजे, इकॉनॉमिकल मला स्ट्रगल फार करावं लागलंय, असे विद्यार्थी नक्की फॉर्म भरा. तुम्हाला ह्या जिल्ह्यात जायला आवडत असेल वगैरे तर खूप चांगली जागा आहे आणि पेमेंट सॅलरी पण खूप चांगला आहे. सो ह्या सगळ्यांचा विचार तुम्ही करू शकता नक्कीच. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या योजना आहेत सगळ्या बघा. आता पुढे हे जॉब लोकेशन बघितलं महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला परीक्षा पद्धत, आता तुम्ही हा पण विचार करा बरं का, की फक्त मला महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे, मी महाराष्ट्राच्या बाहेर पण जायला तयार असेल तर खूप चांगले ऑप्शन तुम्हाला ओपन आहे. प्रत्येक स्टेटमध्ये असणार आहे. सो तिथे सुद्धा ऑप्शन तुम्हाला ओपन असणार आहे. जेव्हा ऍक्च्युअल ऍड येईल ना, ऍडमध्ये अजून तुमचे भरपूर प्रश्न असू शकतात. सो ऍड आली तुम्हाला डिटेलमध्ये सगळं माहिती मी सांगणार. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता पुढे परीक्षा पद्धत कशी असेल तर यांची परीक्षा पद्धत बघा 2025 मध्ये 2 गोष्टी आहे, रिटर्न एक्झाम, इंटरव्ह्यू, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग रिटर्न एक्झाम कशी असते साधारणतः बघा, एक्झाम पॅटर्न जो 2023 ला होता, मी आता 2023 चा रेफरन्स तुम्हाला देतोय, 25 ला येईल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. यात काही बदल झाला तर, शक्यतो बदल होणार नाहीये, तुम्ही तयारीत राहा. यामध्ये बघा एक्झाम पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, 130 मार्कांची एक्झाम होणार आहे तुमची. आणि लँग्वेज कॉम्पिटन्सी 20 मार्काची होणार आहे. म्हणजे स्पेसिफिक सब्जेक्टसाठी तुमची एक्झाम जी होईल ना ती 20 मार्काला असणार आहे. तुमचं इंग्लिश असेल, केमिस्ट्री असेल तर 20 मार्काची. बाकी जनरल जे असतं 130 मार्कांची आहे. पर्सनॅलिटी टेस्ट तुमची इंटरव्ह्यू असेल तो 40 मार्काचा. म्हणजे टोटल जर बघितलं तर 190 पैकी तुम्हाला मार्क किती पडतात त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. बघा मग तुमची जी एक्झाम आहे, रिटर्न एक्झाम आहे, ती कशी असणार आहे? पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 आणि पार्ट 6 जो लँग्वेजचा असणार आहे. बघा इथे 150, ही ऑलरेडी लँग्वेज त्यांनी पकडली आहे. बघा पहिले आहे रिझनिंग, 10 क्वेश्चन 10 मार्कासाठी. त्यानंतर जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी. लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट तुम्हाला मी आता म्हटलं बघा, ही 20 मार्काची, ती पण त्यांनी इथे ऍड केली आहे. लँग्वेजनुसार असणार आहे 20 प्रश्न 20 मार्काला. त्यानंतर अकॅडमिक अँड रेसिडेन्शियल ऍस्पेक्ट डिटेल सिलेबस ॲज ऑन डिटेल सिलेबस येईल तेव्हा बघू आपण, 50 प्रश्न 50 मार्काला आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स डिटेल सिलेबस ॲज देणार ते 50 प्रश्न 50 मार्काला. 150 प्रश्न 150 मार्काला विचारले जाणार आहे. आणि टेस्ट 3 तासाची असणार, विदाउट एनी टाइम लिमिट फॉर ईच पार्ट ऑफ द टेस्ट इंडिव्हिज्युअली. म्हणजे टाइम लिमिट नाही आहे, डायरेक्ट 3 तासामध्ये तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे, 150 मार्कासाठी असणार आहे. ही 150 आणि ही इंटरव्ह्यू 40 मार्काचा असणार आहे. सेम तुम्हाला पीजीटीला जर तुम्ही गेलात बघा, आता हे तुम्हाला दाखवलं, कोणाचं दाखवलं तुम्हाला, प्रिन्सिपलचा होता. आणि दुसरा जो पीजीटी साठी बघा, पीजीटी साठी म्हणजे ज्याला बीएड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं असे विद्यार्थी, त्यांना सुद्धा 130 आणि 20 मार्काची असणार आहे. 130 मार्काला काय विचारलं बघा, जनरल अवेअरनेस 10 प्रश्न 10 मार्काला, रिझनिंग ॲबिलिटी 20 प्रश्न 20 मार्काला, नॉलेज ऑफ ICT 10 प्रश्न 10 मार्काला, त्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूड 10 प्रश्न 10 मार्काला, डोमेन नॉलेज ज्यामध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक केले त्यांनी, जसं की जे सब्जेक्ट ते स्पेसिफाय करणार आहे त्याच्यावरती आहे. त्यांना एक्सपिरियन्शियल ॲक्टिव्हिटी असणार आहे, NEP 2020 असणार आहे. 70 5 5 असे तिघांमध्ये डिवाइड केलं त्यांनी, म्हणजे जवळपास हे 80 मार्काला आहे टोटल. आणि 130 प्रश्न 130 मार्काला. आणि हा पार्ट 6 जो आहे तो लँग्वेजचा आहे, 20 प्रश्न 20 मार्काला. म्हणजे पीजीटीला सुद्धा हेच असणार आहे, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यू असतो तुमचा. मग आता जाहिरात कधी येणार आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती आता अपडेट आपल्याकडे अशी आहे. कंडक्ट कोण करतं हे, NESTS कंडक्ट करतं, नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट कंडक्ट करतं. दुसरं ऑर्गनायझेशन नेम काय, तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे, EMRS म्हणतो आपण त्याला. पोस्ट नेम काय, TGT PGT आणि अदर टीचर पोस्ट पण असू शकतात. इथे व्हॅकन्सी 38,000 पर्यंत अपेक्षित आहे. गव्हर्नमेंट म्हणजे ट्रायबलच्या वेबसाईटला, ऑथराईज वेबसाईट त्यांनी माहिती दिली, म्हणजे हे येणारच आहे. कॅटेगरी गव्हर्नमेंट जॉब आहे. मोड ऑफ ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे तुम्हाला. आणि रजिस्ट्रेशन डेट तुम्हाला सांगणार आहे. अजून चालू झाली की जाहिरात नाही, येणार आहे, अपकमिंग आहे. मोड ऑफ एक्झाम मात्र ऑफलाईन आहे. तुमची एक्झाम ऑफलाईन होणार, ऑनलाईन होणार नाही आहे. TCS IBPS पॅटर्न नाही आहे, ऑफलाईन तुमची एक्झाम होणार आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस, रिटर्न एक्झाम, इंटरव्ह्यू
असणार डायरेक्टली सिलेक्शन, सॅलरी ॲज पर तुम्हाला पोस्ट सांगितले मी. जॉब लोकेशन अक्रॉस द इंडिया आहे, महाराष्ट्रात पण त्याच्यामध्ये आहे. 39 ठिकाणी तुम्हाला जॉब लोकेशन आहे आणि ऑफिशियल वेबसाईट तुम्ही चेक करू शकता, emrs.tribal.gov.in ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. बरीच माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पण मिळणार आहे. हे सगळं मी इथूनच घेतलेलं आहे आणि या संदर्भात अजून पुढची व्हिडिओ मी घेणार आहे. तुमच्या मनातले प्रश्न किंवा जेव्हा ॲड येईल ॲडबद्दल पण पूर्ण माहिती देतो मी तुम्हाला. त्यासाठी एकच करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि टेट 2025 ची तुम्ही जर तयारी करत असाल तर महाराष्ट्रासाठी ही बॅच लगेच जॉईन करा. ही बॅच चालू झालेली आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही अडचण येईल आमच्या टीमला कॉल करा. आणि हे पुस्तक सुद्धा ऑफरमध्ये 170 रुपयात तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट ऑर्डर करा किंवा बॅच परचेस करा. काही शंका वाटली तर ह्या नंबरला कॉल करा. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. चला लाईक करा पटापट, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.